हां, आता स्क्रीनवरती बघा. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्या त्यामध्ये, तर मागच्या वेळेला आपण जसं माइंड गेमचा खेळ आहे बघितला तसा, आणि ॲक्च्युली ज्या लोकांनी मेसेज दिला नाही लक्षात घ्या की काय करू काय करायचं, काय करू अगर काय करायला नको म्हणून, तर मी त्याचा अर्थ असा काढला की सगळेच नाहीत लक्षात घ्या, पण काही ठराविक लोक हे बचावात्मक पावित्र्यात आहेत, म्हणजे नक्कीच आहेत, त्यामुळे ते कदाचित बोलले नसतील असा मी त्याचा अर्थ काढतो. हे लक्षात घ्या पहिल्यांदा. तर त्यामुळं बघा, तर हिथून पुढं नव्हे, नेहमीच आता तो एक्झामपर्यंत राहील, पण शेवटच्या 1-2 दिवसामध्ये पेपरच्या अगदी हॉलमध्ये सुद्धा घोटाळा होतो मानसिक स्थिती नीट नसली तर. त्यामुळं हा बघा तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसतंय, माइंड गेम. तर काय लिहिलंय बघा, आपले म्हणजे मानसिकता कशी असते काय लोकांची, आपले काहीच झाले नाही असे वाटत राहते. मी एकच बाजू सांगतोय, आठवून पाहण्याची हिंमत होत नाही. आता हे ॲक्च्युली ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांना सुद्धा ही भावना असू शकते, आठवून पाहण्याची हिंमत होत नाही. पण ती हिंमत आहे ना, त्या दोघांची वेगळी असते लक्षात घ्या, वेगळ्या अर्थानं असते लक्षात घ्या. ज्याचा अभ्यास असतो त्याला ते भीती खातर आठवत नसते असं नाही, अति झालेला असल्यामुळं ते नकोच आता बघायला असा तो मागं सरत असतो, हे लक्षात घ्या. पण जे निगेटिव्ह लोक, म्हणजे निगेटिव्ह असं म्हणायला नको, आता बचावात्मक पावित्र्याची लोक आहेत त्या बघा, लोकांना हे काहीच नको, अभ्यास पण नको आणि आठवून पाहायला पण नको, ही ती स्थिती आहे मी सांगतोय ती एक. परत असुरक्षित वाटत असतं, कितीही स्वतःला पुश केले तरी मरगळ जात नाही. आपल्यात अशी काही लोक इव्हन लेक्चर अटेंड करणाऱ्यात सुद्धा असू शकतात, लक्षात घ्या. माझा आतापर्यंतचा अनुभव आहे तो, त्यामुळे मी ते लिहिलेलं आहे असं की कितीही स्वतःला पुश केली तरी मरगळ जात नाही, नकोच वाटतं ते पुढे जायला. स्वतःच्या नोट्स देखील नको अशी भावना, म्हणजे ती मरगळ इतकी टोकाला गेलेली असते की स्वतःच्या नोट्स सुद्धा त्याला चालवता वाटत नाही, म्हणजे तो तणावात आलेला असतो, म्हणजे तसा कॅन्डिडेट. हा एक प्रकार आहे बघा लेफ्ट साईडचा. आणि राईट साईडला दुसरीकडे काय, आज आपण जे आहोत त्यावर खुश आहेत. 21, 22 आणि 23च्या ज्या प्रिलिम्स होत्या त्या तुलनेत समाधानी, म्हणजे तुलना जर केली तर त्या तुलनेत तर नक्कीच समाधानी. तर ह्याला काय पुरावे आपल्यात लोकांचे मेसेज तुम्हाला मी दाखवू शकतो, किंवा ज्यांनी प्रतिक्रिया दिलेत ना ते, म्हणजे क्वेश्चन मी जे पाठवलं होतं 1, 2, 3 पाठवा म्हणून, तर काय लोकांनी ते पाठवले, त्यात चांगल्या 1-2 प्रतिक्रिया आहेत नक्कीच. तर ते म्हणजे लक्षात घ्या, तर ती लोक ही आहेत, समाधानी आहेत ती. एक स्थैर्य आणि सुरक्षिततेची भावना आलेली असते, म्हणजे लक्षात घ्या ह्यांच्या लोकात. पॉझिटिव्हिटीतून उत्साह वाटत असतो त्यांना, म्हणजे अजून काय करू, अजून काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे अशी भावना असते. तर आता ह्या गटाला आहे ना लेफ्ट साईडच्या, त्यांना तर वाटतं अशी भावना कशी काय असू शकते, म्हणजे आता 8-10 दिवस राहिलेले असताना. तर नाही, ते काय लोकांचं आहे ना, भूक जशी मरत नाही तसा तो काहीतरी प्रकार आहे बघा, हे लक्षात घ्या. त्यामुळं नक्कीच म्हणजे असा गट आहे, आणि ह्यातली काही लोक आहेत, आता मी त्याचं काय रोल नंबर सुद्धा सांगू शकतो, पण आता ह्या वेळेला तसं काय करायचं नाही, पण मला अंदाज आहे लक्षात घ्या त्यांच्या मेसेजवरून बाकीच्या गोष्टींवरून, आणि तो खोटा ठरत नाही शक्यतो. आणि आता बघा ही एक तुम्हाला सगळ्यांना, आता काय करायचं, सगळ्यांना घ्यावं लागणार. तर सगळ्यांना ही लागू आहे बघा वाक्य, म्हणजे आपल्याला माहित आहे लागू असण्यापेक्षा की काय, गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातो, म्हणजे लक्षात घ्या, गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातो. तर तसं असतं. तर हा जो गट आहे जर भानावर नाही आला, मी जनरल स्टेटमेंट सांगतोय, त्यानंतर मी त्याला काय उपाय पण सांगेन. म्हणजे असा गट आहे, काय थोडी 4-5 लोक आहेत, समजा 10 लोक आहेत, मग त्या लोकांनी मग आता गरीबच होत जाणार का आता एंड पर्यंत, तर असं पण काही नाही, तर ते मी सांगतो, पण ते पॉसिबिलिटी खूप कमी असते. पण की बाबा बाहेर पडायची, पण बाहेर पडू शकतो, म्हणजे अगदी 100%च बाहेर पडू शकत नाही असं नाही, पण ह्यातले हा वर्ग आणखी गरीब होत जाणार एक्झाम जशी जवळ येईल तशी, जर लवकर माइंडसेट बदलला नाही तर. आणि ह्या लोकांनी फक्त काळजी काय घ्यायची आहे, फक्त आपला माइंडसेट हा चांगला टिकवायचा आहे, एवढंच आहे. का तर ते श्रीमंत आणखी श्रीमंत होत जाणार आहेत, मानसिकता तसे असल्यामुळे. मी काय म्हणतोय, अतिशय गांभीर्यानं वाक्य करतोय बघा, म्हणजे लक्षात घ्या ह्या 2 गट. मग तुम्ही कशात पडता आणि तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे ती बघा. तर आता यातून सोल्युशन काय, तर
पॉझिटिव्ह असणारे जे आहेत म्हणजे लक्षात घ्या, आगामी उरलेल्या काळात तेच जपा, म्हणजे हेच जपा, ही जी आज तुमची पॉझिटिव्हिटी आहे तीच जपा, हेच बरोबर. तुम्ही जी मानसिकता तुमची जी आहे लक्षात घ्या, कधी कधी काय लोक मुळातच इतकी पॉझिटिव्ह असतात की त्यांचा अभ्यास जरी कच्चा असला तरी ते पॉझिटिव्ह असतात. म्हणजे त्यांना माहित नसतं ऍक्च्युली आपला एवढा कच्चा अभ्यास आहे, पण असतात पॉझिटिव्ह, पण ते बाजी मारू शकतात. ही गेमच प्रिलिमचा राजसेवेचा तसा आहे. मी मागे एकदा एका तुम्हाला पाठवत असताना सांगितलं बघा की कंबाईनचा प्रकार वेगळा आहे, युपीसीचा प्रकार वेगळा आहे आणि राज्यसेवा पूर्वचा प्रकार वेगळा आहे. तर तुम्ही आता जी मानसिकता तुमची आहे तेच बरोबर आहे, गेले 5 दिवस चांगले वापरलेत असं तुम्हाला वाटतंय तेच बरोबर आहे. मग मी काय म्हटलंय पुढं, यू आर ऑन राईट ट्रॅक, म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात म्हणजे थोडक्यात. आणि बचावात्मक जो वर्ग आहे लेफ्ट साईडचा तो बघा काय, आपला भूतकाळ आठवा, तेव्हा किमान डोळ्याखालून हे गेले होते का. म्हणजे जर तुम्ही भूतकाळात बघितलं 21चा पेपर 22चा 23चा दिला असेल तर आपण एवढे डोळ्याखालून तरी गेलं का. आपण ह्या अंमलबजावणीच्या ग्रुपमध्ये होतो समजा, तर टॉपिक्स बघितले, काय बघितले, काय चढ उतार आले असतील, कमी जास्त तुमचा अभ्यास झाला असेल, पण म्हणून काय आपण शून्य होत नसतो लक्षात घ्या. तेव्हा किमान डोळ्याखालून तर हे गेले होते का. अंमलबजावणीचा काहीतरी हातभार असेल, अजून पुढे 7 असेल, म्हणजे ही पॉझिटिव्ह. पण तुम्ही आधार काय त्या अंमलबजावणी ग्रुपचाच घ्या असं मी म्हणत नाही, पण तुम्ही तुमच्या इनरमधनं काय येतंय का, किंवा तुमचा भूतकाळातनं पेक्षा माझी आता प्रगती बरी आहे का, ते तुम्हाला तराजू जरा जड वाटतोय का. तर असा काय तर तुम्हाला आधार लागेल बघा लक्षात घ्या. आणि आता समजा हे लेक्चर आहे, काही लोकांनी सांगितलं ती घ्याच काहीतरी करून लेक्चर, म्हणजे लक्षात घ्या. तर तसा जरी तुमचा काय हातभार असला तर ते एक्सटर्नल मोटिवेशन असू दे भले, हा म्हणजे हातातोंडाला आलेला घास असतो किंवा शेवटची लढाई आहे. त्यामुळं अंमलबजावणीचा काहीतरी हातभार असेल, अजून पुढे 7 असेल, म्हणजे पेपरपर्यंत समजा, असं स्वतःला समजवा. शेवटच्या 10 दिवसात तरी आपण सावध झालो होतो आहे, प्रयत्न तरी करूया. म्हणजे एखादा जरी चुकून ह्यात असला, मी वर्स्ट ऑफ द वर्स्ट कंडिशन सांगतोय बघा, की एखादा जरी ह्यातला असा असेल बचावात्मक पावित्र्यात, तर मी त्यांना सुचवीन की तुम्ही आक्रमक पावित्र्यात या. म्हणजे लक्षात घ्या, हे मी तुम्हाला सुचवीन, लक्षात घ्या. आणि हे आता सांत्वनपर नाही, पुन्हा एकदा तरी पण सांगतो का, तर कधी ना कधी तुम्ही मागच्या ह्या ग्रुपवर काम केलं असेल सुरुवातीला, मध्यंतरी किंवा काय, किंवा जरा काय राहिलंय असं बघायला गेला आणि तिकडच अडकला, असं काय झालं असलं तरी पण तुम्ही बाहेर येऊ शकता. म्हणजे लक्षात घ्या. पण ह्या 10 दिवसात तरी सावध झालो. इव्हन ऍट द एंड ऑफ दिस लेक्चर आपण ज्याला म्हणतो की बाबा शेवटी जरी तुम्ही जरा सस्टेन झाला तरी ते तुम्ही चालू करायला पाहिजे लगेच. म्हणजे लक्षात घ्या, काय लोकांचा आता आला होता की मेसेज की 4-5 दिवस गेले आता त्या टायपिंगमध्येच, आणि आजच पुण्यात आलो तर मग काय इथून पुढे मी पाळणार आहे ते शेड्यूल तुमचं. तर चांगलीच गोष्ट आहे, मी चांगलाच तो कॅन्डिडेट आहे लक्षात घ्या, तो पास होणाऱ्यापैकीच आहे लक्षात घ्या. पण म्हणजे एखादा माणूस जर असा विचार करत असेल, म्हणजे बाबा 4 दिवस सलग गेलेत आत्ता आणि तरी, तर ते जुनं काय वाया जात नाही लक्षात घ्या. कधी ना कधी तुम्ही काय केलेलं असतं, त्यामुळे टेम्परामेंट जपणं हेच प्रायोरिटीवर पाहिजे आत्ता सगळ्यात. आणि शेवटच्या 10 दिवसात तरी तुम्ही सावध होताय, ही त्यात जे कोणी असतील लक्षात घ्या. जर कोणी बचावात्मक नसेल तर अतिशय आनंद आहे मला, पण जर कोणी असेल तर हा आधार घ्या, ह्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे हे मला सांगायचं होतं. आता बघा, आता मागील 5 दिवसाबद्दल बऱ्याच लोकांनी चांगल्या स्वतःच्या हे केलेल्या होत्या, लक्षात घ्या, मला सूचना केलेल्या होत्या, लक्षात घ्या. आता स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. आता स्क्रीनवरती बघा, तर मागील 5 दिवस म्हणजे तुम्हाला हे माहित आहे, आपण पॉलिटी, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी, हिस्ट्री आणि सायन्स हे आपण 5 केले होते आणि डेली करंट होता लक्षात घ्या. तर इथं मी परत रिपीट केले बघा, 6 जुलै, 7 जुलै, 8, 9 आणि 10 जुलै. आणि आता पण सेम आहे तसं. आज 11 जुलै पॉलिटी समजा, आज उशिरा टाकलेलं होतं. 12 तारखेला जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट, 13ला इकॉनॉमी, 14ला हिस्ट्री आणि 15ला सायन्स. तर आता हा पूर्ण दिवस वापरायचा आहे का नाही हे आता तुम्हाला संपूर्ण समजलंय. पण हा क्रम आपण बघा तोच ठेवलाय. म्हणजे तुम्हाला टार्गेटवर पॉलिटिक्स ठेवायचा आहे आज 11 जुलैला, 12 तारखेला जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटच ठेवायचा आहे, 13ला इकॉनॉमिक्स ठेवायचा आहे, हिस्ट्री 14ला ठेवायचा आहे आणि सायन्स 15 जुलैला ठेवायचा आहे. म्हणजे टार्गेटवर आपल्या तोच क्रम आहे. आता तुम्ही पेज सकाळी बघितलं असेल तेच आहे बघा. स्क्रीनवरती बघा आता काय दिसतंय तुम्हाला. इथं काय लिहिलंय, डेली स्लॉट आणि व्हॉट टू डू. तर आपले स्लॉट काय आहेत जरा बदलले होते बघा, मी तिथं लिहिलं होतं 7:30 ते 10:30,
नंतर सकाळी 11 ते 1, दुपारी 3 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 11. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथं जरा थोडा बदल केला आहे, म्हणजे ते काय तर केला तुम्हाला दिसेल, आणि थोडं लूज सुद्धा केले. म्हणजे इथं आता बरोबर आहे 10:30 ते 11 अर्धा तासच पकडलाय, पण इथं 1 ते 3 जवळपास 2 तास सोडलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या 1 ते 3 जवळपास 2 तास ठेवलेले आहेत. तुम्हाला रेस्ट घेऊन काय, पण 3च्या अगोदर तुम्ही व्यवस्थित झालाच पाहिजे. लक्षात घ्या सीसॅटच्या अनुषंगाने ठेवले. आणि सायंकाळी 6 ते 8 आणि 9 ते 11 इथं पण 1 तास आहे, आणि 9 ते 11च पकडले. आणि अलीकडे तुम्ही आता 12 नंतर जागण्याचं, 12 नंतर म्हणतोय, बिलकुल प्रयत्न करू नका. ते बायोलॉजिकल सायकल आता बसू द्या. हे खूप महत्वाचं आहे. जातात लोक भ्रमात, ते काय नाही जमतंय काय, अचानक ऍसिडिटी वाढून परत पेपरच्या अगोदर काही गोंधळ होऊ शकतो. लक्षात घ्या. त्यामुळं तुमचा आतापर्यंतचा जर अनुभव असा असेल की नाही नाही मला तुम्ही एकदम ठामच असता आणि तुम्हाला कसलीच अडचण येत नाही, लक्षात घ्या, तर चुकीचं आहे. ते वेगळा अनुभवू शकतो. वेगळा अनुभवू शकतो. अनुभवी बोल सांगतोय. त्यामुळं सूचना पाळा की 12 नंतर शक्यतो जागूच नका. तुम्हाला इथं दिलंय तो पाळण्याचा प्रयत्न करा. तर आता इथं काय केलंय बघा, 7:30 ते 10:30 संबंधित विषयाचे एकदम क्रीम गाठोडे, म्हणजे काय दिलंय फास्ट रिकॅप ज्याला म्हणतो, 3 तासातच तो विषय उडवायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या असं मी इथं बोललेलो आहे. तर पुन्हा एकदा स्क्रीनवर बघा. म्हणजे आता तुम्ही 11 जुलैला पॉलिटी समजा आजचा ठीक आहे, ते ऍडजस्ट करता येईल. आणि जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट समजा आता 12 आणि पुढे सुद्धा मी 12 जुलैच एक्झाम्पल घेतले. तर 12 जुलैला जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट म्हणजे काय करायचं, तुम्ही तो 7:30 ते 10:30 ज्या दिवशी जो सब्जेक्ट असेल त्याला फास्ट रिकॅप म्हटले. 12 तारखेला सकाळी 7:30 ते 10:30 जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट, 13 तारखेला सकाळी 7:30 ते 10:30 इकॉनॉमी, 14 तारखेला हिस्ट्री आणि 15 तारखेला सायन्स. पण कधी सकाळी 7:30 ते 10:30 फास्ट रिव्हिजनच, तो प्रिलिमसाठी संपलाच, अशा पद्धतीने ती करायची आहे. तर आता पुन्हा एकदा बघा इथं 23, ह्याचा अर्थ असा आहे की संबंधित विषयाचे एकदम क्रीम गाठोडे. आता इथं गाठोडे शब्द आणलाय. आता तोच सकाळी नव्हता तो पेजवरती शब्द, पण तोच आहे ना, फक्त त्याला आता काय म्हणायचं असेल, मिक्स गाठोडं सगळ्या विषयांचं का, ते ऑटोमॅटिक येणार आहे पेपर सोडवल्यामुळं. लक्षात घ्या. तर इथं गाठोडे आहे, त्या फक्त विषयाचा आहे. तर तुमची तर आता एवढी धमक पाहिजे की 3 तासात तो विषय खरं संपवायलाच पाहिजे. ज्या अर्थी 3 तासात तो संपवायचा आहे त्या अर्थी तसाच स्क्रीन पार्ट उचलायचा आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. फास्ट रिकॅप ज्याला म्हणतो बघा, कधी पण बातम्यांचा घेतला जातो किंवा काय तसा घेतला जातो, असा फास्ट रिकॅप घ्यायचा आहे 7:30 ते 10:30 आणि दिवस मोकळा करायचा आहे. म्हणजे ताण रहित सकाळचा स्लॉट खेचला, संपला विषय. आता परत अर्धा तास रेस्ट घेऊन 11 ते 1 ला रोज एक याप्रमाणे 2023 ते 2019 क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग. म्हणजे काय, 12 तारखेला 2023चा, म्हणजे मी पुढच्या स्लाइडमध्ये ते दिलेलं आहे, लक्षात घ्या, तुम्हाला ते दाखवतो. पण रोज ह्या 5 दिवसात सकाळी 11 ते 1 जीएच्या टायमिंग प्रमाणे 23, परत तिसऱ्या दिवशी 22चा, परत 21चा, परत 20चा असे पेपर सोडवत नाही 19 पर्यंत. आपण ते प्लॅन 19 सालापर्यंतच केलेला आहे बघा. 5 दिवस 23, 22, 21, 20 आणि 19चे पेपर. तर हे दररोज त्यावेळेला सोडवायचा तो पेपर 2 तासात. मग आज मला दिला होता मेसेज की 1.5 तासाचा सोडवलाय म्हणून पेपर. हो, सुटेल तो आता माहित असल्यामुळं. तर ठीक आहे, जे काय असेल, पण सोडवायचा तो पेपर. मग आता काय वेळेला तुम्ही प्रॉपर आयोगाप्रमाणे सोडवा, त्याला मी तशी अट्ट घालणार नाही. 1 तासातच तुम्ही फास्ट 1 तासातच बघितला आणि तरी चालतंय. किंवा काय लोकांना 1 मिनिट, एकच मिनिट. ठीक आहे. बघा आता स्क्रीनवरती बघा पुन्हा काय आहे की तो पेपर सोडवायचा आपल्याला. तर त्यामध्ये बघा दुपारी 3 ते 5 1 तास चालू घडामोडी, म्हणजे 3 ते 4 मी पुढे आता त्याचं वेगळे केलेलं आहे अजून. 3 ते 4 चालू घडामोडी आणि 1 तास वरील क्वेश्चन पेपरचे विश्लेषण. म्हणजे 23 सोडवला 23च विश्लेषण करायचं, 22 सोडवला 22च करायचं असं. आता संध्याकाळी 6 ते 8 आणि रात्री 9 ते 11. तर इथं मी काय केलेलं आहे बघा की डायरेक्ट तुम्हाला हेच केलेलं आहे. म्हणजे स्क्रीनवरती बघा,
बरं ठीक आहे. जो पेपर सोडविला त्यातील सर्व 6 विषयातील तुम्हाला कच्चे वाटणारे, अद्याप त्यावर काही पाहायचे आहे किंवा चुकून विसरला असे पीवायक्यू टॉपिक शोधणे आणि त्यांची रोज लिस्ट बनवणे. ही लिस्ट प्राधान्यक्रमानुसार लावणे. त्यानंतर आज जो विषय दिला असेल केवळ त्यातील कच्चे मुद्दे संपवून टाकणे. हे जरा गोंधळ होईल बघा तुम्हाला समजताना. तर ते काय म्हटलेलं आहे, 6 ते 8 आणि 9 ते 11 जवळपास 4 तास आहेत, म्हणजे जवळपास निम्मा दिवस आहे साधारणतः. लक्षात घ्या, संध्याकाळचा सुद्धा एकदम ज्याला म्हणतो आपण प्रोडक्टिव्ह वेळ निघू शकतो. तर जो पेपर सोडवलाय त्यातल्या आता तिथं तुम्ही कन्फाईन म्हणजे एकदम तुम्ही स्वतःला पॅक करायचं नाही. फक्त समजा आज 12 तारखेला जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट आहे, तर इथं जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचा आहे संदर्भ, पण तसं नाही. समजा पॉलिटी, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी, सायन्स आणि हिस्ट्री, ह्या सगळे आता हे समजा 22चा पेपर सोडवणार आहे तुम्ही आता समजा उद्या 12 तारखेला, तर मग त्यावेळेला सर्व विषयाचं बघायचं ना. लक्षात घ्या, त्यातला हा घटक राहिलाय का, तो घटक राहिलाय का, तो पण मी सॅम्पल दाखवतो तुम्हाला ते काय प्रकार आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळेल ते. तर ते टॉपिक शोधणं आणि त्यांची लिस्ट बनवणं एवढंच सांगितलं इथं. आता इथं पुढे बघा, पुन्हा त्याचं एक्सप्लेनेशन आहे बघा. काय लिहिलंय इथं, टाइम आणि डेट 11, 12, 13, 14, 15. आपण सॅम्पलला आता उद्या 12 तारीख आहे तर ते 12 तारीख घेऊ. तर सकाळी 7:30 ते 10 तुम्ही जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटची फास्ट रिव्हिजन, फास्ट रिकॅप करायचंय. 3 तासातच ते संपवायचंय. परत 11 ते 1 काय करायचंय, 2022चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचंय. ते डाव्या साईडला लिहिलंय बघा इथं क्वेश्चन पेपर. परत 3 ते 4 काय करायचंय, करंट 1 तास करायला सांगितलेलं होतं. 4 ते 5 काय करायचंय, ते 2022च्या पेपरचं अनालिसिस करायचं. आणि इथं आता बघा संध्याकाळी 6 ते 8 आणि 9 ते 11 ह्यात काय लिहिले, लिस्ट म्हणजे लिस्ट आउट वीक पीवायक्यू टॉपिक्स आणि वर्क. किंवा इथं बघा काय म्हटलंय, एक मिनिट, स्क्रीन दिसते का सगळ्यांना ते मला सांगा. स्क्रीन दिसते का मला सांगा बरं. ठीक आहे. तर आता बघा तिथं काय लिहिलंय, लिस्ट आउट वीक पीवायक्यू टॉपिक्स आणि दुसरं काय, वर्क ऑन वीक जॉग्राफी अँड एन्व्हायरमेंट टॉपिक्स हे सांगितलंय बघा. सगळ्यात शेवटच्या लाईनला 2 लिहून काय लिहिलंय बघा की त्या दिवशी ते, तर हे बदलत जाईल बघा त्या दिवसाप्रमाणे. 13ला मग तुम्ही तिथं इकॉनॉमी बघायचं आहे, 14ला मग तिथं तुम्ही हिस्ट्री बघायचं आहे, 15ला मग तिथं तुम्ही सायन्स बघायचं आहे. ते लक्षात घ्या, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि ते कसे टॉपिक वीक समजा, आता मी तो प्रात्यक्षिक जरा तुम्हाला दाखवतो. हे आहे बघा, मी काय केलं असतं, समजा आज मी पॉलिटिक्स बघतोय, आपलं 23चा पेपर बघतोय, 23चा पेपर बघतोय, तर मी इथं काय केलेलं आहे बघा. तर तुम्ही असं ते आखूनच घ्या आणि हे प्रारूपच तयार करा की 23ला मग काय असं करायचं, पॉलिटिकले मला वीक काय वाटले, जॉग्राफी एन्व्हायरमेंटला मला वीक काय वाटले, इकॉनॉमीतले काय, हिस्ट्री काय, सायन्स मधले काय, आणि एखादा आदर काय रिमार्क आहे का हे. तर आता हा काय प्रकार आहे बघा की समजा मी 23चा पेपर काढला आणि तर मला काय कळलं माहिती आहे का, मी अचानकच की मी सगळं बघितलंय, पण मी नागरिकत्व 3 म्हणजे किती प्रकारे मिळवता येतं, 3 आणि 5 समजा 5 आणि 3 म्हणजे किती प्रकारे मिळवता येतं आणि किती प्रकारे जातं ते. मग तो प्रश्न आठवला तर माझं नागरिकत्व थोडं बघायचं राहिलेच की, किंवा पीवायक्यू बघायचे राहिले. आता एक तुम्हाला गंमत सांगतो बरं का, की हिथं आता एवढ्या दिवस आपण केल्यानंतर तुम्हाला खरं तर हिथं 2 किंवा 3च पॉईंट भरायला पाहिजे. हिथं ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो, त्यापेक्षा जास्त काय भरण्यात पॉईंट नाहीये. पण मी इथं सॅम्पल म्हणून तसं घेतलेलं आहे. अचानक काय वाटेल, आता काय लोकांच्या मला त्या मेसेजमध्ये असं आलं होतं की झेडपी माझं काय राहिले, पंचायत राज राहिले, ते मी आता 11 ते 15 पूर्ण करीन. तर ठीक आहे ना, हे असं आलं पाहिजे. म्हणजे हे दक्षता कशासाठी घेतलेली आहे की चुकून आपलं काय राहू नये, चुकून म्हणजे त्यासाठी, म्हणजे नागरिकत्व राहिलं होतं ते पटकन. आता इथं बघा ते तुम्ही आधी लिस्ट आउट असं करायचं आहे. आता मी तिथं जे म्हणलंय बघा, प्रायोरिटाईज करायचं राहू दे वाटल्यास, तुम्ही ते असं नजरेखाली घालायचं आणि मग कधी करायचं मी सांगतो तुम्हाला ते काय करायचं. आता उदाहरणार्थ आपण 12 तारीख घेऊया उद्याची. मग तर 12 तारखेला मी सकाळच्या स्लॉटमध्ये काय करेन, जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटला पूर्ण 3 तासात मी जोरदार मी पहिल्यांदा ते रिवाइज करीन. म्हणजे लक्षात घ्या, मी रिवाइज करीन आणि मग मी काय करीन, ते 22चा पेपर मी घेईन 22चा. आणि 22चा पेपर घेतल्यानंतर मला काय आढळलं, पॉलिटीतलं 69 नंबरचा जो प्रश्न आहे ए सिरीजचा,
आर्टिकल 311 ते जरा गडबड आहे, ते माझ्या डोक्यावरून वर जाते, किंवा पब्लिक सर्व्हिसेस ती मी जरा बघितलं नाही. तुमची इच्छा झाली मला ते बघायचं आहे तर बघा. ते मन दाबून ठेवून काय अर्थ नसतं. नाही मी 3 तासातच उडवणार, ही तर लवचिकता दिलेली आहे बघा. ते बघा, थोडक्यात बघा, फक्त थोडक्यात एकदम बघायचं म्हणजे पब्लिक सर्व्हिसेस सगळा चॅप्टर बघायचं असं नाही. ते थोडक्यात ते आर्टिकल 311 त्याच्या भोवती बघा, का तर त्यांचा ट्रेंड दिसलेला आहे. जिथं ते गेलेले आहेत आतापर्यंत तिथूनच ते एक्स्ट्राचे प्रश्न काढतात. किंवा 70 नंबरचा प्रश्न की पॅनेल ऑफ चेअरपर्सन्स नाही का, लोकसभा अध्यक्षांची तालिका जी असते त्यावरती प्रश्न होता बघा. आतापर्यंत पीवायक्यूत कधीही न वापरलेलं वाक्य त्यांनी प्रिलिमला ते वापरलं होतं. त्यामुळं मग तशा अर्थानं म्हणजे थोडक्यात समजा काल 23चा पेपर सोडवताना काय झालं की मला 0 प्रहर किंवा संसदीय जे आयुध असतात त्याच्याबद्दल जरा जमलिंग होतं, किंवा मागच्या वेळेला प्रश्न चुकला होता, किंवा मग 0 प्रहर बघायचा आहे, मग मला स्थगन प्रस्ताव बघायचा आहे, मग मला स्टार्ड क्वेश्चन बघायचा आहे, अनस्टार्ड क्वेश्चन बघायचा आहे. मग तेवढाच घ्या, संसद पूर्ण चॅप्टर नव्हे. पण हिथं जर कळलं की बाबा हा जो मेजर पार्ट आहे तिथला सोडून जो मायनर आहे, लोकसभा अध्यक्ष तालिका, राज्यसभा उपाध्यक्ष तालिका वगैरे काय, मग तो काय प्रकार आहे तेवढंच मी बघून घेतो. तर लक्ष्मीकांतमध्ये ते 10 वाक्यांचा तो पॅसेज आहे, तितकंच. मी चॅप्टर म्हणत नाही, हे लक्षात घ्या, खूप महत्वाची सूचना आहे. पण मी इथं काय केले, लिस्ट आउट केले. तसं मी आता 22चा पेपर समजा आज सोडवला तर अचानक मला कळलं की बोलता 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 चंद्रकला ते बघायचं राहूनच गेलं. ते चंद्रकला वगैरे जे काय प्रकार आहे तो बोलता बोलता राहूनच गेलं ते. तर मग ते काय बघायचं, हे तुम्ही 7वीचं बालभारती आहे तिथं मग चंद्रकला, सूर्यग्रहण म्हणजे काय, चंद्रग्रहण म्हणजे काय, मग आयन दिन म्हणजे काय, तसं जरा स्टप ज्याला म्हणतो आपण जॉग्राफीचं ते माझं राहिलंच बघायचं. मग ते इथंच पॉइंट आउट करायचं. आता मॅपचा कलर जो विचारला होता महाराष्ट्राच्या बघा, ते असला स्टप काय, मग कोणत्या तरी एनसीईआरटीत आहे ते, म्हणजे पठाराचा कलर कसा असतो किंवा काय असतो. जर कुणाला वाटलं एखादा सक्षम आहे की मला गुगलला मी जरा सर्च मारतो थोडक्यात 2 मिनिटात म्हणजे काय, तरी पण चालेल, लक्षात घ्या. पण तुम्हाला जास्त त्यात आत गुंतायचं नाही. एक प्रश्न आहे म्हटल्यानंतर 10 मिनिटं फक्त जास्त असं म्हणतोय मी ते जायचं. परत जागतिक हवामान भूमध्य सागरेवर प्रश्न आला होता, तर मग अन्य कुठं येऊ शकतो का, माझं जागतिक हवामानात जरा बघायचं राहून गेलो. बाकी मी फिजिकल बघितलं होतं पण मला जरा बघायचं. आता वेबर अचानक प्रश्न वाटतोय, मग तर वेबरच्याच अनुषंगानं त्याच्यावरतीच डबल प्रश्न सुद्धा येऊ शकतो, लक्षात घ्या. पण आलाय आता येणार नाही, तर असं करू नका. तर तुम्ही तो नीट बघून घ्यायला पाहिजे. मग प्रश्नाच्या अनुषंगानं तर बघून घ्या, असं माझं मत. आता मग अचानक कुणाला ते दिसणार नाहीत, पण वस्त्यांचं ते वाटेल की एक ज्या वस्त्यांचा प्रकारावर प्रश्न आला होता, तर लक्षात घ्या एनसीईआरटी मध्ये तो चॅप्टर आहे थोडक्यातच, केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती वगैरे काय. पण आपण प्रवाहाच्या म्हणजे कशाच्या तरी ओघात चुकून ते कसं फिजिकलवर जोर असल्यामुळं चुकून वस्त्यांचं बघायचं राहिलंच असतं. फक्त मग वस्त्यांची प्रारूप तेवढंच बघणं, मी एक्स्ट्रा ते दुंडणं नव्हे. कुठलं काय मुलं महाराष्ट्रातल्या पण वस्त्या बघतात, मग येईल का कधी महाराष्ट्रातल्या वस्त्यांवर प्रश्न राज्यसभा पुरवला? येणार नाही कधीच. तुम्हाला कळायला पाहिजे काय घ्यायचं आहे ते. तर वस्त्या बघायचं राहिलं तर मग तेवढंच वस्त्या मी बघीन बाबा. मग असं लक्षात, फक्त इथं लिस्ट आउट करायचं मी सांगितलंय, म्हणजे लक्षात द्या. आता बघा लिस्ट आउट करत असताना मग काय बघायचं मी सांगतो नंतर. आता 22ला उद्या जर बघायला गेला, मानवी भूगोलाचा जनक विचारला होता, मग आर्थिकचा कोण, अन्य कोण, जरा मला सर्च करून काय मिळेल का, किंवा खालचा पर्यायातलं काय, म्हणजे त्या मला तुम्हाला प्रश्नाच्या जवळ न्यायचं आहे. माझे हेतू ह्यात वेगळे आहेत, ते मला सगळे सांगता येणार नाहीत, म्हणजे मला काही लपवायचे नाहीत, लक्षात घ्या. पण ते काही लपवून उपयोग नाही. उलट तुम्हाला जर सांगितलं तर आणखी तुम्हाला चांगलं, म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक बघाल. मला तुम्हाला मटेरियलमधनं बाहेर काढून मला तुम्हाला प्रश्नांवर न्यायचं आहे आणि त्याच्याशी तुम्हाला तादात्म्य तुम्ही कसं पावाल हे मला बघायचं आहे. त्यासाठी हा प्रकार चाललाय. पण हळूहळू मटेरियल पासून दूर जात प्रश्नाकडे कसं यायचं आणि प्रश्नातलं मटेरियल कसं बघायचं हे तुम्हाला शिकवायचा प्रयत्न चाललाय बघा. आता हे प्रमाण वेळचा प्रश्न 15 नंबर, प्रमाण वेळ मी बघितलंच नाही, ग्रीनविच बघितलंच नाही, ते मी तेवढं बघून घेतो बाबा, काय म्हणजे लक्षात घ्या असं. आणि मग काय करायचं, जर उद्याचा दिवस आहे तर तुम्ही काय करायचं, 23चे हे टॉपिक आणि 22चे हे टॉपिक हे तुम्ही उद्याच जॉग्राफीचे उद्या संपून टाकायचे. आता बऱ्याच जणांना प्रश्न काय पडेल माहितीये का, पॉलिटी तर 22 तारखेलाच आपला 11 तारखेलाच होऊन गेला आणि पॉलिटीचे हिथं पण मिळणार आहेत ना टॉपिक. समजा आपलं 23ला, 22ला, 21ला, 20ला समजा 1-2 म्हणजे तसे मिळत पण नाहीत. पण जर मिळाले तर मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला 16 आणि 17 तारखेचा कसा वापर करायचा मी अजून बोललेलो नाही, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला लिस्ट आउट करा सांगतो, त्यावरती तुम्ही लिस्ट आउट करा. वेळ मिळाला बघू वाटलं तर बघा, पण अगोदर काय बघायचं, त्या दिवशी जो विषय अलॉट केलाय त्या दिवसाचा तो आधी बघायचा.
मग समजा आता इथं हिस्ट्री आहे, तर तुम्हाला इथंपर्यंत तुम्ही अनालिसिस करून केलं आणि आज तुम्हाला हिस्ट्रीचा डे आहे, तर तुम्ही हिस्ट्रीचे फक्त 22 म्हणजे समजा 20 म्हणजे आता हिस्ट्री कधी आहे बघा, आता इथं 23चा पेपर घेणार आपण, इथं 22चा घेणार, इथं 21चा घेणार आणि इथं 20 तारखेला 20चा, म्हणजे 3 प्रश्नपत्रिकांच्यातले हिस्ट्रीचे प्रश्न तुम्हाला टॉपिक मिळणार आहेत. तर ते सगळे इथं संपवायचे ना, सायन्सचे इथं मिळणार आहेत किंवा काय. आणि अचानक काय तर आठवतं बघा आपल्याला, हेच पेपर बघत असताना नाही नाही मला जरा हे बघायचं, ते इकडं नोंदवायचं, टोटल एक लिस्टच बनवायची अखंडच, की बाबा मला हे बघायचं आहे असं. मग त्याला आपण 16, 1, 17 तारखेतलं काहीतरी आपण वापरणार आहे. पण बॅक ऑफ द माइंड तुमच्या हे चालू असतं, तुम्हाला इथं ज्या ते लिस्ट आउट करा सांगतोय, त्यामुळे तुम्हाला ते मन चाळवतं. त्यावेळेला तुम्ही मटेरियलमध्ये तुमचे हात बांधलेले नाहीत, बघू शकता. पण अगोदर प्रायोरिटी त्या विषयाला सर्कल करणं आणि मग तिकडे जाणं. तुम्ही त्या दिवशी जर संपवल्या गोष्टी तर अजून वेल अँड गुड आहे. तसं आता बघा, समजा 22ला नीती आयोगाची एसडीआय इंडेक्स आत्ताचा रिसेंट मी बघितलाच नाही, पण नीती आयोगाचा एसडीजी इंडेक्सवर प्रश्न आले होते, म्हणजे एसडीजी एमडीजी इंटरनॅशनल नाही, पण नीती आयोगात त्यांनी विचारलं होतं, तर मग ते बघितलेच नाहीत. तर मग ते सर्च मारणं किंवा करंटच्या बुकमधून ते तेवढंच बघून घेणं असं होतं. चांगल्या मुलांचे पण टॉपिक विरून गेलेले असतात. ते काय होतं, डायरेक्ट प्रश्नपत्रिकेत गेल्यावर 21 जुलैला 11 ते 1च्या ह्या वेळात ते तुमच्या लक्षात येतात. म्हणजे लक्षात घ्या, तसं व्हायला नको म्हणून पण इथं काळजी घेतलेली, लक्षात घ्या, असं ते करायचंय. आता तुम्हाला इथं ह्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल बघा, म्हणजे मी तर समजतो कळला असेल. आता पुढं बघा, आणि आता मग शेवटचं ह्यामध्ये काय जे आहेत ते काय म्हटलेलं आहे की तुम्हाला त्या सूचना आपण तुमच्या समस्यावर येऊ. पण आता इथं सूचना काय आहेत बघा, की नो मटेरियल असं पहिल्यांदा म्हटलेलं आहे, बरोबर. तर अजिबातच मटेरियलकडे तुम्ही धावू नका, म्हणजे लक्षात घ्या, या काळात मटेरियल मागे धावू नका, तर ते ब्लंडर ठरेल. हे वाचू ते वाचू ते वाचू कायच हातात सापडणार नाही. तुम्ही सिस्टमॅटिक राहिला नाही तर तुम्ही ह्यामध्ये टाइम टेबलमध्ये बदल करू शकतात. इथं काय तुम्हाला आधी सांगितलं सक्ती नाही, मी देणार नाही असं पण सांगितलं होतं, पण काही लोकांचं जेन्युइन मेसेज होते त्यामुळे मी ते तसं दिलेलं आहे. तर नो मटेरियल म्हणजे नो मटेरियल, म्हणजे लक्षात घ्या, हे पाळायचं. इथं मी अजून न्यू मटेरियल पण असं म्हटलं नाही, न्यू मटेरियल असं पण म्हटलं नाही, पण आपलं जुनं सुद्धा जास्त मटेरियलच्या नादी लागायचं नाही, मगअप करायच्या, हे सांगितलंय बघा. दुसरा मुद्दा आहे पीवायक्यू कडून मटेरियलकडे आपण जायचं आहे. तसंच रोज एक पेपर सोडवायचा आहे 19 सालापर्यंत, आणि त्या पीवायक्यू कडून मटेरियलकडे जायचं आहे. म्हणजे कच्चे पीवायक्यू काय सुचवतात टॉपिक्स मटेरियल मधले, ते फक्त टॉपिक्स आणि ते मटेरियल तेवढं बघायचं. नो करंट अफेअर्स ते तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे, ओनली 1 hour डेली. तर कुणी महाबहादर म्हणजे नवीन असणारे विचारतात की सर 1 तास, म्हणजे तुमच्यापैकी कोण विचारणार नाही, पण विचारलं मला एकानं की बाबा मी 1 तास दररोज व्हिडिओ बघू का. मग संपला की विषय, तो व्हिडिओचा 1 तास वाया, त्याच्या पुढचं 2 तास वाया, आणि जीएस सगळं पोकळ होणार. तर आपली ही जी थेअरी आहे 1 hour डेलीची, तीच पुढे राबवायची नेहमीच, म्हणजे सतत. म्हणजे लक्षात घ्या, हे इथं पण लावाय, रोज 3 ते 4चा स्लॉट आहे तुमचं, ते पाठच असावं, लक्षात घ्या. आपल्या चौकोनवर जास्तीचे लक्ष पुरवा, आपल्या चौकोनवर जास्तीचे लक्ष पुरवा. म्हणजे तुम्हाला आता चौकोन काय सांगायला नको, म्हणजे जसं की आपण क्रम ठेवलेला आहे, पॉलिटी, जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी, हिस्ट्री, सलग 4 जे विषय आहेत, जो क्रम आहे आपला तोच चौकोन आहे, आणि त्याच्यावर जास्तीचं लक्ष नक्कीच असू द्या, शेवटपर्यंत असू द्या. आता ते आरोग्यम धनसंपदा आहे, पण मला ते काही संस्कृत माझं नव्हतं, लक्षात घ्या, कधी सुद्धा मला ते काही समजत नाही. पण आपल्या म्हणण्यासाठी काय केलं मी थोडक्यात, ते आरोग्यम यश संपदा, म्हणजे हेच गोष्ट खरी आहे की ऐन वेळेला कच खाणारच तिथं, लक्षात घ्या, कुणी ना कुणी काहीतरी प्रॉब्लेम होणारच, तो हा प्रकार आहे. तर तसं नको. तुम्हाला मी सविस्तर लिहिलं होतं, सविस्तर नाही पण एक लिहिलं होतं, आरोग्य अतिशय महत्वाचे, ऍसिडिटी सांभाळा, जेवण, आहार आणि विश्रांती, हे जे त्रिसूत्र आहे बघा, त्या वेळा पाळा, मग तुम्ही त्या ऍसिडिटीमध्ये किंवा अन्य गोष्टीमध्ये अडकणार नाही. पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका, म्हणजे लक्षात घ्या. म्हणून इथं केलेलं आहे की आरोग्य यश संपदा, धनसंपदा आहे ठीक आहे, पण आपल्याकडे आता यशाची गरज आहे, यश ते धन बरोबर आणेल. नो सोशल मीडिया, म्हणजे सोशल मीडियाच नो म्हणले, आणि जास्त स्पेशली काय, नो युट्यूब, बिलकुल तुम्हाला भुरळ नाही पडायला पाहिजे युट्यूबची. तर ती पडली तर मग संपला विषय, मग तुम्ही पायाखालची वाळू सरकते, म्हणजे असं त्याचं द्योतक आहे, म्हणजे लक्षात ठेवायचं.
विचारचक्र थांबवा तुमचं जे काय असेल ते डोक्यातलं आणि कृतीवर भर द्या. भले ती कृती साधी असेल पण कृती महत्वाची आहे. लक्षात घ्या, कधी ही कृती महत्वाची आहे. भले ती साधी असेल पण कृती महत्वाची आहे. सकारात्मक असा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तर मी जे सकारात्मक होते लक्षात घ्या, त्यांनीच ते ज्याला गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत ते सकारात्मक असल्यामुळेच ते तसं सांगू शकतात की माझं बेटर आहे, माझी चांगली अवस्था आहे किंवा काय. आणि नसेल तर ठरवून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जे आहे ते आहे, वास्तव आपण बदलू शकत नाही. आपल्याजवळ पर्याप्त जो वेळ आहे त्याचा बेस्ट आपण वापर करायचा आहे. असं स्वतःला स्वयंसूचना सतत देत राहायचं आहे. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आशावादी राहा तरच पुढे जाऊ शकता. म्हणजे एखादा विद्यार्थी तरच पुढे जाऊ शकतो आशावादी असला तर. बघा ना, तुम्हाला आशाच नसेल पास होण्याची किंवा तुम्ही काहीतरी आउटपुट काढू शकता, आशाच नसेल तर तुम्ही कशाचा अभ्यास करणार आहे मग. त्यामुळे आशावादी राहा तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, म्हणजे लक्षात घ्या. तर ह्या बघा महत्वाचे मुद्दे होते. म्हणजे मला जे काय आज सांगायचंय ते तुम्हाला समजलं असं मी गृहीत धरतो. जर कुणाला काही यामध्ये अडचणी असल्या तर आपल्या नेहमीप्रमाणे तुम्ही मला मेसेज द्यायचे आहेत, म्हणजे हे लक्षात घ्या गोष्ट. तर आता इथं आपण थांबू आणि आता काय करू आपण की जे त्यांचे क्वेश्चन आले होते काय लोकांचे त्या किंवा त्यांनी त्यांचं जे काय मत मांडलं होतं ते आपण